नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा शेती पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे नशीब बदलत आहे. त्या पद्धतीचे नाव आहे इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजेच एकात्मिक शेती पद्धती. मित्रांनो, फक्त एकच पीक घेऊन शेती करणे आता धोकादायक बनत चालले आहे. कधी पाऊस कमी, कधी बाजारभाव कमी, तर कधी उत्पादन खर्च जास्त. त्यामुळे अनेक शेतकरी आता शेतीसोबत दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि फळबाग एकत्र करत आहेत. उदाहरणार्थ, गायींचे शेण खतासाठी वापरले जाते, पिकांचा कचरा जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जातो आणि शेततळ्याचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. म्हणजे एका गोष्टीचा वेस्ट दुसऱ्या गोष्टीसाठी उपयोग होतो. यामुळे खर्च कमी होतो आणि वर्षभर उत्पन्न मिळत राहते. काही शेतकरी फक्त 1 ते 2 एकर जमिनीतून महिन्याला हजारो रुपये कमावत आहेत. महाराष्ट्रात विदर्भात शेळीपालन, पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय आणि कोकणात मत्स्यपालनासोबत इंटिग्रेटेड फार्मिंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर तुम्हालाही कमी खर्चात जास्त नफा कमवायचा असेल तर इंटिग्रेटेड फार्मिंग हा उत्तम पर्याय ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.